नमस्कार, मी मेघना घाग. महाराष्ट्र टॉप 50 मध्ये आपलं स्वागत. बुलेटिन मध्ये घेऊया टॉप 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. अजित पवार यांच्या अपघाताबाबत फडणवीस शिंदे उत्तर देणार. आज सत्ताधारी आणि विरोधक पत्रकार परिषद घेणार. आखाती देशातल्या युद्धावर केंद्र सरकारनं आज बोलावली आहे सर्वपक्षीय बैठक. इंधन टंचाईवर होणार चर्चा. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा आज अर्थसंकल्प. नामांतरानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प. शहराच्या विकासासाठी कोणत्या योजना जाहीर होणार यावर लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे आमदार मंत्र्यांची घेतली बैठक. शिवसेनेचे जिल्हा प्रमुखही बैठकीसाठी उपस्थित. SIR प्रक्रियेबाबत कार्यशाळा घेण्यात आली. सोनिया गांधींची अचानक प्रकृती बिघडली आहे. दिल्लीतल्या गंगाराम रुग्णालयात सोनिया गांधी दाखल. त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील उपस्थित असल्याची माहिती. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत. मुंबईतील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची पहिली बदली. अभिजित भांडे पाटील यांची झोपडपट्टी पुनर्वसन विभागात बदली. अमरावती ZPचा 40 कोटींचा अर्थसंकल्प. गतवर्षीच्या तुलनेत 2,73,00,000पेक्षा जास्त. कृषी, आरोग्य, पाणी पुरवठ्यासाठी तरतूद वाढवण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या सातबारावर भात नोंदणीच झाली नाही. पालकमंत्री नितेश राणेंनी घेतली विशेष बैठक. डोंगराळ भागातील शेतकऱ्यांची ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करा. राणेंचे बैठकीत निर्देश. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आपला राजवाडा या सेल्फी पॉइंटचं उद्घाटन. यावेळी रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझर, नगरसेवक पंकज चव्हाण उपस्थित होते. रत्नागिरी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी अनिरुद्ध शेखर निकम नियुक्त. सहकार महर्षी गोविंदराव निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेची केली स्थापना. जळगावमध्ये मुलीचा पाठलाग करण्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण. मारहाणीनंतर तरुणाला विहिरीत फेकून जीवे मारण्याची दिली धमकी. घटनेमुळे परिसरात खळबळ. नवी मुंबईत किशोर पाटकर यांनी 10,000 किलो गुळाचं वाटप केले. खासदार नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त केलं वाटप. पाणीपट्टी वाढीवरून महापालिकेत वाद. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाणीपट्टीत 8% वाढीचा प्रस्ताव. किशोरी पेडणेकर यांचा कडाडून विरोध. साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीनं समिती गठीत करा. राज्यस्तरीय समितीकडून तातडीनं अहवाल घेण्यात येणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. काटोल येथील दिवाणी न्यायालयाच्या जागेचा पेच सुटल्या. नगर परिषद आणि न्यायालयाच्या जागांची होणार अदलाबदल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनानंतर निर्णय. अनुभव नसताना मुख्यमंत्री झालो. माझा पिंड राजकारणी नाही. मुख्यमंत्री बरोबर बोलले. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. स्वार्थासाठी रेडे कापले जातात. कुठे चाललाय महाराष्ट्र? बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला ताकद दिली पाहिजे. उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. कोरोना काळात महाराष्ट्रानं चांगली कामगिरी केली आहे. 6 वर्षांपूर्वी ऑक्सिजनची, आता गॅस सिलेंडरची कमी. उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. 10 रुपयात शिवभोजनाची अंमलबजावणी केली. आम्ही अन्नदात्यांची अटींशिवाय कर्जमाफी केली. उद्धव ठाकरेंचं विधान. जबाबदारीतून पळ काढणं मर्दाचं लक्षण नाही. शासकीय अधिकारी प्रशासनाचे आभार. उद्धव ठाकरेंचं निरोप समारंभावेळी वक्तव्य. ऐसी कौन सी बात थी जो दूसरों का हात थामना पडा. निरोप समारंभावेळी उद्धव ठाकरेंचं शिंदेंना उद्देशून वक्तव्य. उद्धव ठाकरेंसोबत आम्ही अनेक वर्षांचे सहप्रवासी. उद्धव ठाकरेंचा स्वभाव राजकारणी नाही. ठाकरे शब्दांचे कोट्याधीश आहेत. निरोप समारंभावेळी फडणवीसांचं वक्तव्य. विधान परिषदेचे 9 आमदार होणार. निवृत्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा साहेब असा उल्लेख. एकनाथ शिंदेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पुण्यातील एम्प्रेस गार्डन परिसरात लष्कर न्यायालयाचा मार्ग मोकळा. न्यायालयासाठी इमारत आणि संबंधित कार्यालय उभारण्यासाठी मंजुरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. मॉरिशसमध्ये मोका या ठिकाणी महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं विस्तारासाठी 8 कोटी रुपयाचा निधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त. आझाद मैदानात ST आरक्षणासाठी धनगर समाजाचं आंदोलन. जरांगेंचा धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा. आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता थोड्याच वेळात जरांगे आझाद मैदानात दाखल झाले. भिवंडी महापालिकेचे 1,179 कोटींचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पात शिक्षण, ई-बस आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर.
मिठी नदी नाले सफाई प्रकरणी आरोप प्रत्यारोप निविदा कोणी भरेल आणि कंत्राटदार काही मिळेना. मिठी नदीची स्वच्छता आपल्याला करावी लागेल. मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांचं मोठं वक्तव्य. महाविकास आघाडी सदस्यांकडून नीलम गोरे यांचा विधान परिषदेच्या उपसभापती पदावरून दूर करण्यासाठी प्रस्ताव सादर. सभागृहाचा विश्वास गमावल्याचा आरोप करत प्रस्ताव सादर. सातारा प्रकरणी शिवसेनेच्या आमदारांची आज संध्याकाळी बैठक. विधान भवनात उमटलेले पडसादावर होणार मंथन. शिवसेनेच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या शिंदेंचे आदेश. सातारा जिल्हा प्रशासनाविरोधात भव्य मूक मोर्चा. शिवसेना नेत्या रेश्मा जगताप आक्रमक. मोठा भाऊ म्हणत पाठीत खंजर खुपसला. शिवसेनेचा आरोप. पनवेल मनपाच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी ममता म्हात्रे यांची निवड. निवडीनंतर ममता म्हात्रेंनी स्वीकारला पदभार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी. अजित पवारांविषयी टीका केल्यानं समर्थकांकडून धमकी. फोनवरून हाकेंना शिवीगाळ करण्यात आली. सुनील तटकरेंनी आपल्या फेसबुकचा कव्हर फोटो बदलला. अजित पवार यांच्यासोबतचे अनेक फोटो मर्ज करून कव्हर फोटो लावला. गाडीच्या दरवाजात बोट चेपल्यामुळे जखम. बोटाच्या जखमेबाबत सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया. कोकणातील एकमेकांचे कट्टर विरोधक विधिमंडळात एकत्र. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे नितेश राणेंकडून कौतुक. सातारा वादावरून मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक संपन्न. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक. महायुतीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरूच. कामचोर अधिकाऱ्याविरोधात सुधीर मुनगंटीवार आक्रमक. आश्वासन समितीला अधिकारी जुमानत नाहीत. अशोक खरात जसं मंत्र्यांना फसवतात तसं अधिकारी सुद्धा मंत्र्यांना फसवतात. सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. पुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद. शहरात उभारणार 100 अद्ययावत मोफत स्वच्छतागृह. 75 पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी पिंक रूम. पुणे महापालिकेची ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीएल बसच्या तिकिटांमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय. पुणे महापालिकेच्या 15,669 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीची मंजुरी. सभागृहात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्प सादर. सातारा घटनेचा अहवाल गुप्तचर विभागाला सादर. गोंधळाबाबत संपूर्ण अहवाल एसआयटीकडे सुपूर्द. संपूर्ण घटनाक्रम, चौकशी आणि कारवाईवर अहवाल. अशोक खरात प्रकरणातला मोठा मासा अद्याप बाहेर. खरातचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा सीए पुण्यातला ललित पोफळे असं खरातच्या सीएचं नाव. भोंदूबाबा अशोक खरातला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. नाशिक जिल्हा न्यायालयाचा निर्णय. खरातच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ. खरात पिस्तूलच्या माध्यमातून 5 नरबळी दिल्याचा संशय. खरात असलेल्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न. नाशिक जिल्हा कोर्टाबाहेर. नागरिक संतप्त. खरातनं तंत्रमंत्र वापरून महिलांशी अश्लील चाळे केल्याचं समोर. भोंदूबाबा खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन. अशोक खरात देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. अशोक खरातला परदेशी प्रवासासाठी तात्काळ बंदी घातली होती. विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती. शिर्डीत आरोपी नीरज जाधवचा शोध घेत असताना भोंदू खरातच्या कारनाम्यांचा उलगडा लागलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. पतीच्या मरणाची भीती दाखवत अत्याचार केल्याची महिलेची तक्रार. खरातनं तंत्रमंत्राद्वारे महिलांशी अश्लील करत कृत्य केलेत. मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन. मोबाईलमधील डाटा हस्तगत करण्यासाठी सायबर पोलिसांकडे पाठवला. आरोपीकडून 2 लॅपटॉप जप्त. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. ओळख निर्माण होण्याच्या भीतीनं काही महिला तक्रार देत नव्हत्या. पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर महिलांनी तक्रार दिल्या. मुख्यमंत्र्यांची माहिती. खरातला मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत वक्तव्य. उत्तर महाराष्ट्रातील एक महिला नेत्या खरातकडे यायच्या. खरातकडे तोटका करण्यासाठी गेल्याची सूत्रांची माहिती. यापूर्वीही अनेक निवडणुकांपूर्वी अशाच पूजा केल्याची चर्चा. भोंदूबाबा खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती. सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. तृप्ती देसाई यांनी खरातच्या नाशिक मिरगाव येथील दगडी महालाची केली पाहणी आणि ईशानेश्वर मंदिरात जाऊन घेतलं दर्शन.
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर मृत पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या पतीचे गंभीर आरोप. अश्विनी बिद्रे हत्याकांड निकालपत्रात तत्कालीन क्राईम डीसीपी तुषार दोशींवर कारवाईचे आदेश. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर न्याय आणि सन्मान हा आमचा निर्धार. आशिष जयस्वाल यांचं विधानसभेत उत्तर. कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्याची आत्महत्या. सरकारनं कर्जमाफी तर केली नाही, मात्र अनेक नियम लादले. विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून नाना पटोले आक्रमक. माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 6 अल्पवयीन मुली बेपत्ता. फक्त 2 मुली सापडल्या. सरकारनं यासाठी स्पेशल स्क्वॉड तयार करावा. विधानसभेत विजय वडेट्टीवार यांच्याकडून मुद्दा उपस्थित. शासनानं नोंद घ्यावी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश. मोदी म्हणाले, इराण युद्ध सुरू राहिल्यास गंभीर परिणाम होतील. येणारा काळ देशाची सर्वात मोठी परीक्षा घेईल. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. आखाती राष्ट्रांमध्ये 1 कोटी भारतीय. मध्य पूर्वेतील परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींचं राज्यसभेत निवेदन. हॉर्मुझमध्ये अनेक भारतीय जहाजं अडकली आहेत. हॉर्मुझ सुरू करण्याबाबतही संवाद सुरू. सर्व जहाजं सुखरूप परत यावी यासाठी प्रयत्नशील. पंतप्रधान मोदींची राज्यसभेत माहिती. राष्ट्रांना शांततेसाठी प्रोत्साहित करण्याचा भारताचा प्रयत्न. संवादाद्वारेच तोडगा निघावा हा भारताचा प्रयत्न. पंतप्रधान मोदींची माहिती. युद्ध दीर्घकाळ चालल्यास गंभीर परिणाम होऊ शकतो. भारताकडे कच्च्या तेलाचा पर्याप्त साठा आहे. पंतप्रधान मोदींची माहिती. भारतात 41 देशातून इंधन आयात सुरू. देशात इंधन तुटवडा होणार नाही. भारतीयांच्या सुरक्षेचं आम्ही आश्वासन देतो. पंतप्रधान मोदींची राज्यसभेत माहिती. रेबीजमुळे मुलीचा मृत्यू. पालिका अलर्ट मोडवर. पालिकेकडून मृत मुलीच्या नातेवाईकांना लस. मुंबईत कमाल तापमान वाढले. सलग 3ऱ्या दिवशी तापमान 36 अंशांवर. सध्या मुंबईत उष्ण आणि दमट हवामानाची नोंद. गडचिरोलीत काँग्रेसच्या वतीनं हनुमान चालीसा पठण. जिल्ह्यातील समस्यांसाठी हनुमान मंदिरात उपक्रमातून हनुमानाला साकडं घालण्यात आलंय. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील MRI सेवा ठप्प. प्रहार संघटनेचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देत तात्काळ MRI खरतर सेवा सुरू करण्याची मागणी केली. यवतमाळच्या वणी शहरात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्रभात फेरी. आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो या घोषणांनी शहर दुमदुमून गेले. छत्रपती संभाजीनगरमध्ये मालमत्ता कर थकवणारे मनपाच्या रडारवर. 2 दिवसात 4 मोठ्या मालमत्ता असतील. 8 कोटींची वसुली करण्यात आली. नांदेड महापालिकेत नवीन नेतृत्व. स्थायी समितीवर वीरेंद्र सिंग गाडीवाले आणि महिला बाल कल्याणवर सोनी पाटील यांची निवड. वर्सोवा भाईंदर कोस्टल मार्ग प्रकल्पामुळे कांदळवन झाडांच्या भरपाईत घोटाळा. भरपाई म्हणून लावलेल्या 1.37 लाख रोपांपैकी बहुतांश रोप सुकल्याचा दावा. बारामतीच्या शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्क्याचा गैरवापर. खासगी डॉक्टरवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठीच्या बातमीची दखल घेत पोलीस प्रशासनानं केला गुन्हा दाखल. पालिकेच्या कामांना कंत्राटदार दाखवतायत पाठ. मिठी नदीनंतर आता उदंचन केंद्रातील कचरा रोखण्यास कंत्राटदार पुढे येईनात. खारदांडामधील गजदर बांध उच्चदन केंद्र बंद असल्याची तक्रार. इचलकरंजी महापालिकेचा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागानं केला बंद. 30 कोटी थकबाकी असल्यानं विभागानं कारवाई करत उपसा केंद्र सील केलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार. आंधळेची माहिती देणाऱ्यास मिळणार 1 लाखांचं बक्षीस. सीआयडीकडून बक्षीस जाहीर. महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी पर्यटक येण्यास सुरुवात. उन्हाळी हंगामाची सुरू होताच पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. पुण्यात भूमिगत मेट्रोवर एका व्यक्तीनं बोरवेलद्वारे पाडला खड्डा. शुक्रवार पेठेतील धक्कादायक प्रकार. धनंजय मोठे असं व्यक्तीचं नाव. वाशीमध्ये शिवभोजन केंद्रांवर आर्थिक संकट. 11 महिन्यांपासून अनुदान थकीत. अनुदानाअभावी 36 पैकी 7 केंद्र बंद. कामगारांवर बेरोजगारीचं सावट. सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोन्याच्या दरात 5,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 20,000 रुपयांची वाढ. दादर रत्नागिरी पॅसेंजर कायमस्वरूपी बंद. दादर रत्नागिरीऐवजी दादर गोरखपूर रेल्वे सुरू. रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात कोकणवासियांचा संताप. बुलढाण्यात गजानन बोरकरांचं आंदोलन सुरू. धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी टॉवर चढून आंदोलन. अहिल्यानगर पोलिसांना मोठं यश. विशेष मोहिमेअंतर्गत 16 दिवसात 454 बेपत्ता महिला मुलीचा पोलिसांकडून शोध.
रामनवमी उत्सवाकरिता गजानन महाराजांचं मंदिर 2 दिवस दर्शनासाठी अखंड खुलं राहणार. सप्ताहामध्ये राज्यातील भजनी दिंड्या शेगावात दाखल होण्यास सुरुवात. नवी मुंबईमध्ये भजन मंडळांचा भजन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार. उपमहापौर दशरथ भगत यांच्या नेतृत्वात कार्यक्रम संपन्न. धर्म बदलला तरी एससी दर्जा संपुष्टात येणार. सुप्रीम कोर्टाचा आरक्षणाबाबत ऐतिहासिक निकाल. हिंदू, शीख किंवा बौद्ध जातींव्यतिरिक्त धर्मांतर केलेल्या व्यक्तीला आता अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही. मार्च सुट्ट्यांमध्येही दुय्यम निबंध कार्यालय सुरू राहणार. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी मालमत्ता खरेदीदारांना सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणी करण्याचं आवाहन केलं. बुलढाण्याच्या चिखली ते जालना मार्गावर रक्ताच्या नमुन्यांसह जैविक कचऱ्याचा खच. प्रशासकीय यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष. नागरिकांच्या आरोग्याला धोका. संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. मला आणि माझ्या नातेवाईकांना धमकीचे फोन. हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू. धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये गॅस टंचाई विरोधात नागरिक संतप्त. रिकामे सिलेंडर रस्त्यावर फेकून केला निषेध. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सांगलीत सीएनजी गॅस प्रति लिटर 85 रुपयांवर. रिक्षा चालकांना मोठा भुर्दंड. अशीच दरवाढ राहिली तर भाडेवाढ करण्याचा रिक्षा चालकांचा इशारा. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम कोल्हापुरातील रिक्षा व्यवसायावर. एलपीजी आणि सीएनजी गॅस दरवाढ. दरवाढी विरोधात वाहनधारक महासंघ आक्रमक. कोल्हापूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी रास्ता रोको. शहरात सुरळीत गॅस पुरवठा वितरण व्यवस्थेमुळे गोंधळ. घरगुती गॅस मिळत नसल्यानं नागरिकांचा संताप. सोलापुरात एलपीजी गॅसचा तुटवडा. एलपीजी गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांच्या रांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद. शांततेसाठी भारताचं समर्थन. वर्ध्यात अफवेमुळे पेट्रोल पंपांवर वाहन चालकांची झुंबड. युद्धजन्य परिस्थितीच्या चर्चेमुळे इंधन टंचाईची भीती. वंजारी चौकात पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा. नवी मुंबईत गॅस खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण. लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत करावा, नागरिकांची मागणी. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा. अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं आवाहन. साताऱ्यात गॅस सिलेंडर पुरवठ्यात अनियमितता. शहीद भगतसिंग स्मृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. मीरा भाईंदरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा. गॅस एजन्सी समोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण. अहिल्यानगर पुणे महामार्गावर पोलिसांनी गॅसचा काळा बाजार उधळलाय. तब्बल 57 टनच्या 3 HP गॅस टँकर, 18 भारत गॅस टाक्यांसह एकूण 2 कोटींचा मुद्देमाल जप्त. इराणच्या सायलेंट हंटर्सची अमेरिकेला भीती. इराणच्या खादीर या छोटे खाणी पण अत्यंत घातक पाणबुड्यांनी अमेरिकेच्या बलाढ्य नौदलाची झोप उडवली. पेट्रोलसाठी वाहन चालकांची पंपावर तुफान गर्दी. यवतमाळच्या वणीत इंधन तुटवड्याची अफवा. अफवेमुळे पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी. पेट्रोल पंपावर विनाकारण गर्दी करू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांत रहा. नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांचं आवाहन. जळगावमध्ये कंपन्यांकडून गॅस पुरवठा होत नसल्याने एलपीजी गॅस पंप बंद. पंप चालकांचं आर्थिक नुकसान. अमरावतीत एलपीजी गॅसचा तुटवडा. पुरा परिसरामध्ये खरे तर एलपीजी सेंटरवर गॅसचे दर स्थिर असल्यामुळे गॅस भरण्यासाठी रिक्षाच्या रांगा. बुलढाण्याच्या ग्रामीण भागात सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक आक्रमक. वयोवृद्ध व्यक्तीनं मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्यावर व्यक्त केला रोष. व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल. या बातमीसह महाराष्ट्र टॉप 50 मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.